नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. तारीख पे तारीख प्रेक्षक हो, 11 जुलै 2006 ला मुंबईच्या उपनगरी ट्रेनमध्ये एका पाठोपाठ एक 9 साखळी बॉम्बस्फोट झाले. त्या खटल्याचा निकाल अजून 9 वर्षांनंतरही लागलेला नाहीये. 13 दहशतवाद्यांनी घडवलेल्या या RDX बॉम्बस्फोटामध्ये 187 जणांचे बळी गेले. त्यात आज आणखी एकाची वाढ झाली आहे. 2006 पासून कोमात असलेल्या पराग सावंत यांचा आज सकाळी हिंदुजा रुग्णालयात मृत्यू झाला. परागचा यात काहीही दोष नव्हता. त्यांच्या जाण्याचं दुःख जसं सावंत कुटुंबियांना आहे तसंच आज आपल्यापैकी प्रत्येकालाच होतंय. कारण परागचं जे झालं तसा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो. एवढे सगळे घातपात घडवणाऱ्या, बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या, निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना अजूनही शिक्षा होत नाहीये. सूत्रधारांपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये. या देशात कायद्यानं दहशतवाद्यांना शिक्षा होत नाही का असा संदेश दुर्दैवानं जायला नको, याकरता आजचा हा खास कार्यक्रम आहे रोकठोक. न्यायदेवतेचा पूर्ण आदर राखून आम्ही हा कार्यक्रम करतोय. खरंच आपल्या देशामध्ये न्याय मिळायला इतका उशीर का लागतो? उशिरा न्याय मिळणं म्हणजे न्याय नाकारणं नव्हे काय? लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याकरता आता नेमकं काय करायला हवं यासारख्या प्रश्नांचा आपण वेध घेऊयात. विचारा रोकठोक या खास कार्यक्रमामध्ये. झुंज संपली, न्याय कधी? मुंबईमध्ये 11 जुलै 2006 ला रेल्वेच्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या पराग सावंत या तरुणाचा आज मृत्यू झाला. कोमात असलेल्या परागची झुंज तब्बल 9 वर्षांनी संपली, पण त्याच्यासारख्या अनेकांना अजून न्याय मिळालेला नाहीये. 11 जुलै 2006च्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यानं भाईंदरला घरी जाण्यासाठी चर्चगेट विरार ट्रेन पकडली. मात्र मीरा रोड स्थानकात ट्रेन शिरताच मोठा बॉम्बस्फोट झाला. मुंबईला हादरवणाऱ्या 7 साखळी बॉम्बस्फोटातला हा एक स्फोट. गंभीर जखमी अवस्थेत त्याला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र मेंदूला जबर इजा झाल्यानं पराग कोमात गेला. तेव्हापासून हिंदुजाच्या 8व्या मजल्यावरच्या बेड नंबर 27 वर तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर मंगळवारी त्याची झुंज संपली. उनकी मदर उनको बुलाए कि वो उनके सांस में थोड़ा तकलीफ लग रहा है हमको, तो एक ऑक्सीजन लेवल चेक करा जाता है. उसमें चेक करा तो ऑक्सीजन लेवल कम मिला उनको, तो इसलिए वो डॉक्टर को बुलाया, जो रेसिडेंट डॉक्टर जो ड्यूटी पे वो आके देखे. लेकिन सडनली उसी टाइम पे उनका सांस बंद हो गया और उसका हार्ट भी बंद हो गया. तो हमारे जो CPR टीम होता है, एक रिससिटेशन टीम होता है हमारा हॉस्पिटल का, तो उनको बुलाया गया. स्पेशल टीम होता है रिससिटेशन के लिए. वो लोग आए, काफ़ी कोशिश की वो लोग, लेकिन उनका हार्ट रिवाइव नहीं हो पाया, तो ही वॉज डिक्लेयर्ड डेड. बॉम्बस्फोट झाला तेव्हा 26 वर्षांच्या परागची पत्नी प्रीती गरोदर होती. परागला मुलगी झाली, पण दुर्दैवानं कोमात असल्यानं तो मुलीला कधीच पाहू शकला नाही. मध्यंतरी 2008 मध्ये चमत्कार घडला. पराग पहिल्यांदाच आई असं पुटपुटला. कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न त्यानं केला. तो बरा व्हावा म्हणून हिंदुजातले डॉक्टर आणि नर्सेस शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र तो पुन्हा कोमात गेला, तो कायमचाच. या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 13 दहशतवाद्यांना अटक झाली. मात्र अजून त्यांना शिक्षा झालेली नाही. विशेष मोक्का कोर्टात 9 सप्टेंबर 2014ला निकाल लागणार होता, पण सध्या तारीख पे तारीख असं सुरू आहे. 9 वर्ष संघर्ष केल्यानंतर पराग गेला, पण अजून त्या अतिरेकी तिथल्या तिथेच आहे. अजून त्या केसची सेशन कोर्टात पण हिअरिंग सुरू झालेली नाही. त्या गोष्टीचा अफसोस आहे. येत्या 11 जुलैला या स्फोटांना 9 वर्ष पूर्ण होत आहेत. पराग सारख्या 188 निष्पाप जीवांचा या स्फोटांनी बळी घेतलाय. या मृतांना आणि त्यांच्या नातलगांना आता तरी न्याय मिळणार की नाही? गेल्या 9 वर्षापासून परागची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेरकारच संपुष्टात आली आहे. मात्र परागसह शेकडो निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दहशतवादी किंवा आरोपींना अद्यापही शिक्षा झालेली नाहीये. त्यामुळे या सगळ्यांना शिक्षा होणार कधी असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित मांढरेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. प्रेक्षक हो, आज या सगळ्यात आपण चर्चा करणार आहोत. झुंज संपली आहे, न्याय कधी? परागचं निधन प्रत्येकाला चटका लावून जाणार आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे
या सगळ्या लोकांना जे मरण पावतात, ज्यांच्यावरती अशी वेळ येते की त्यांना अपंगत्वासोबत आपलं आयुष्य काढावं लागतं, त्यांना फक्त नुसती एकदा एक रकमी मदत केली की सगळं संपतं का? तर तसं नाही आहे प्रेक्षक हो. या आत्ताच्या शोमध्ये आपल्याला देखील आम्ही थेट सहभागी करून घेणार आहोत. 1800221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपण सगळे या विषयावरती बोलूयात, कारण चर्चेतून काहीतरी आपल्याला मिळत असतं आणि हा खूप गंभीर आणि तितका संवेदनशील विषय. माझ्यासोबत आत्ता महेंद्र पितळे आहेत. 11 जुलै 2006च्या रेल्वे बॉम्बस्फोटामध्ये ते जखमी झाले होते. महेंद्रजी, आज इथं तुम्ही आलाय, तुमचं सगळं हे दुःख, खरं तर तुम्ही कलाकार आहात आणि तुमचा हात तुम्ही गमावला यामध्ये, हे सगळं पचवून तुम्ही उभं राहिलात. तुमचं खूप खूप स्वागत. आपण बोलणार आहोत आणि लोकांना सांगणार आहोत, कारण याचं कारण असं आहे की आपली यंत्रणा खूप बधीर आहे, तिला असं मधून मधून जागं करावं लागतं. आणि आज परागचा दुःखद अंत झालाय, त्याच्यानंतर हे करण्यापासून आम्ही थांबवू शकलो नाही स्वतःला. आपल्याबरोबर खासदार किरीट सोमय्या आहेत. किरीटभाई, राजकारणाचा आज विषय नाहीये. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी खरं तर तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देईल, कारण अनेक वर्ष आम्ही सतत बघतोय तुम्हाला की तुम्ही सतत पाठपुरावा करता. या सगळ्या आमच्या लोकांच्या सोबत तुम्ही उभे राहतात. कुणाला हात मिळवून देण्याकरता, कुणाला एखादा अवयव मिळवून देण्याकरता, त्यांच्या मदतीकरता तुम्ही सतत प्रयत्न करत असता. तुमचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं मला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. 1800221010 प्रेक्षक हो आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुम्ही थेट या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकणार आहात. महेंद्रजी, मी सुरुवातीला तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी मला एक सवाल या ठिकाणी इथं उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे, खरंच आपल्या देशामध्ये न्याय मिळायला वेळ लागतो का? उशिरा न्याय म्हणजे न्याय नाकारणं अशी एक म्हण आहे, आणि खरंच तसं होतं का? मंत्रीजी, अजूनही शिक्षा झालेली नाहीये. 13 जण पकडले होते, याचे सूत्रधार पाकिस्तानात आहेत, बाहेर आहेत. हे सगळं दहशतवाद्यांचं काम होतं असं पोलिसांनी सांगितलं. पण निदान जे लोक अटक आहेत त्यांना शिक्षा व्हायला हवी होती का? तुम्ही स्वतः या घटनेमधले पीडित आहात, काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते तर त्यांना लवकरात लवकर शिक्षा म्हणजे फाशीचीच आहे. कारण आपण प्रत्येक देशातले बघितले असतील की त्यांचे रूल्स वेगवेगळे असतात. फक्त आपल्या एकाच देशामध्ये असं चालतंय की आरोपीला पकडतात, ठेवतात, 10-1 वर्ष होतो, आणि कधी कधी असं होतं की आरोपी कोठडीमध्येच मरून जातो. त्याच्यापेक्षा सौदी सारखे देशासारखे रूल आपण का नाही फॉलो करत? तिकडे हा जो आपल्या देशावरती झालेला आहे अतिरेकी हल्ला, म्हणजे ह्यांनी बऱ्याचशा कुटुंबांचं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे लाईफ पूर्ण. माझ्या मते अशा आरोपींना भर चौकामध्ये सौदीमध्ये जशी शिक्षा देतात तशी शिक्षा द्यायला पाहिजे. तशी शिक्षा द्यायला पाहिजे. महेंद्र पितळेंची ही प्रतिक्रिया आहे. या सगळ्या स्फोटामध्ये ते स्वतः एक फाईन आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत, आणि त्यांनी हात गमावलाय. त्यांच्या तीव्र भावना आपण समजू शकतो. डॉक्टर किरीट सोमय्या, मी तुमच्याकडे येतो. आज परागचा जो दुःखद अंत झालाय, म्हणजे इतके दिवस त्याचं सगळं कुटुंब या सगळ्या यातना भोगत होतं, इतका सगळा त्रास सहन केला त्यानं, काही दोष नव्हता, तो एक निष्पाप नागरिक होता. अशा पद्धतीनं परागच्या मृत्यूला कारणीभूत असल्यानं शिक्षा अजूनही झालेली नाही. खूप उशीर होतो का आपल्याकडे शिक्षा व्हायला? म्हणजे 1087 असे परिवार आहे की हे 2006चा बॉम्ब ब्लास्टचा हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. महेंद्र इतका चांगला उत्साही तरुण पण हात गेलेला आहेत. 187 लोकांचे मृत्यू झाले. जर ते एका बाजूला मदत आणि पुनर्वसन याचा आम्ही पाठपुरावा करत असतो, तर त्याचबरोबर सतत शासन, प्रशासन आणि न्यायालय इथेही हात जोडून आम्ही एकच प्रार्थना करत असतो की ज्या पद्धतीने कसाबच्या बाबतीत ठरवलं, सगळ्यांनी ठरवलं, केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस, न्यायालय, सामान्य माणूस, याचा निकाल लवकर लागलाच पाहिजे. आणि 2 वर्षात निकाल लागला, कसाबला फाशी पण झाली. आपल्याला आठवत असेल 1993च्या बॉम्ब ब्लास्टचे निकाल 20 वर्षांनी लागला.
इथे पण या प्रकरणात पण जवळजवळ 10 वर्ष होणार आहे. 9 वर्ष आता परवा शनिवारी 9 वर्ष संपणार. त्यानंतर 2-3 महिन्यांनी सेशन्स कोर्टचं जजमेंट येणार. त्यानंतर परत अपील पे अपील. अगदी खरे किरीट हेच आपल्याला याच्यावरतीच महत्वाचा म्हणजे बोट ठेवायचा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आज आपल्या हे विचारा रोखोक नाही, खरं तर हे व्यक्त व्हा रोखोक आहे. लोकांना आम्ही सांगतो की आज ही संधी आपण सगळे बोलूयात, कारण आपल्या सारखेच सर्वसामान्य या सगळ्याला बळी पडले. त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख फार मोठं आहे. माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर आता विचारा रोखोकमध्ये जोडले गेलेत. वारुंजीकर सर, झुंज संपली आहे, न्याय कधी, असा खरं तर विचाराने हे व्यक्त व्हा रोखोक आहे. खूप वाईट वाटलं आज परागच्या मृत्यूची जी बातमी आहे. म्हणजे 9 वर्ष त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि आता तर त्यांचा मुलगा त्यांना कधी परत पाहायला मिळणार नाहीये. त्याच्या या घटनेनंतर मुलगी त्याची जन्माला आली. खूप वाईट आहे हे सगळं. असे अनेक कुटुंब आहेत. आताच किरीट सोमय्याने आकडा सांगितला, 1000च्या वर कुटुंब आहेत. सर, न्याय मिळाला इतकं उशीर का, विशेषतः या घटनेमध्ये? भारतीय जी काही फौजदारी न्यायदान प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही मूलभूत तत्व आहेत. त्या मूलभूत तत्वांमध्ये आरोपीला गप्प राहण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा होतो की जो फिर्यादी पक्ष आहे, जे सरकार पक्ष आहे, त्यांना हा गुन्हा घडला आहे हे सिद्ध करावं लागतं. ही पद्धत आपल्याकडे ब्रिटिशांपासून ही आलेली पद्धत आहे. म्हणजे आपली इंडियन पिनल कोड येण्याच्या पूर्वी देखील ही परिस्थिती इंग्रजांकडे होती. तिथून ती पद्धत आपण आपल्याकडे लागू केलेली आहे. याचा परिणाम असा होतो की काही प्रकरणांमध्ये आरोपी हा जाणून बुजून गप्प राहतो. दुसरा याच्यामधल्या आपल्या यंत्रणेमध्ये एक थोडीशी जी अडचण दिसते ती अशी आहे की आपली सर्व यंत्रणा ही विशेष करून ही आरोपी केंद्रित यंत्रणा दिसते. म्हणजे आपल्याकडचं आपण गृहीतक आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल, 100 निरपराध सुटले तरी चालतील, परंतु एखाद्या गुन्हेगाराला तो गुन्हा केलेला नसताना त्याला सजा होता कामा नये. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण जी व्यवस्था आहे ही आरोपी केंद्रित किंवा जो गुन्हेगार आहे त्याच्या मूलभूत अधिकारांशी निगडीत असणारी यंत्रणा आजपर्यंत अनेक निकाल आहेत त्या बाबतीमध्ये. प्रश्न असा निर्माण होतो की हा जो विक्टीम आहे, हा जो पीडित व्यक्ती आहे, जो बळी पडलेली व्यक्ती आहे, त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत काय? साधे सोपे प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या समोर उभे केले गेले पाहिजेत. एक म्हणजे एखाद्या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीला पुरेसा प्रकारचं संरक्षण मिळतं का? त्याच्या कुटुंबियांना संरक्षण मिळतं का? नंबर 2, त्या माणसाच्या पुनर्वसनासाठी सरकार जी काय तुटपुंजी रक्कम देतं ती पुरेशी ठरते का? आज 9 वर्ष जर का 10 वर्ष जर लागत असतील तर 10 वर्षभरामध्ये होणारा जो काही खर्च आहे आणि जे काही नुकसान आहे ते भरून काढण्याकरता आपल्याकडची योजना पुरेशी सक्षम आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावी लागणार आहेत. महेंद्रजी आपल्याबरोबर आहेत. खरं तर उदय सर, आपण त्यांच्याकडून हे सगळं आपल्याला ऐकायचं. आपल्या प्रेक्षक आपल्याशी आता बोलू इच्छित आहेत. थेट रत्नदीप घाटगे बोलतायत पुण्याहून. रत्नदीप, व्यक्त व्हा या विषयावरती. मी आपल्या सगळे जे पाहुणे आहेत त्यांच्याशी आपल्याला काय बोलायचं असेल किंवा काय नेमकं तुम्हाला शेअर करायचं? नमस्कार सर. नमस्कार. प्रथम आपण हा मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल 24 तासचे आभार. जी, मला सर या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था अजून सुद्धा कुठेतरी दुरावत चाललेली आहे. सामान्य लोकांना न्याय काय मिळत नाही असं दिसून येतंय. ऍक्च्युली मागचं जे प्रकरण होतं अरुणा शानबागचं म्हणाल किंवा हा आता दहशतवादी हल्ला, यामध्ये तसा काही फारसा संबंध नसला तरी पण एकंदरीत पाहता असं जाणवतंय की आपली न्यायव्यवस्था खरंच आता मागं पडत चाललेली आहे. जसा ताजवरती हल्ला झाला आणि त्यानंतर स्पीडी जस्टिसनं आपल्या कसाबला संपवलं, तसंच आता आपण कुठेतरी व्हायला पाहिजे. कारण की भरपूर अशा केसेस आहेत की त्या न्यायव्यवस्थेत अजून धूळखात पडलेले आहेत, त्या अजून पेंडिंग आहेत. खरं रत्नदीप, संबंध महाराष्ट्राची खरं तर हीच प्रतिक्रिया असेल. कारण आज जो आपण पराग सावंत यांचा मृत्यू बघितला तो खरंच खूप वाईट वाटलं. महेंद्रजी, हात तुमचा तुम्ही गमावला. तुम्ही कलाकार आहात. म्हणजे एखाद्या आर्टिस्टनं हात गमावणं प्रचंड दुःखद आहे, खूप वाईट आहे. घटना घडल्यापासून आजचा दिवस किती कष्ट पडलेत उभं राहायला? 11 जुलै बघायला गेलो तर हा दिवस तर मी पण नाही विसरू शकत आणि देशातल्या प्रत्येक जणाच्या डोक्यात तो क्षण आहे. आणि माझ्या बाबतीत जेव्हा हे घडलं तेव्हा माझ्यासमोर तर मोठा प्रश्न होता की आता मी काम कसं करणार. कारण एखाद्या आर्टिस्टला त्याचे दोन्ही हात कामाचे असतात. तर एक हात गेल्यानंतर तर थोडा पहिल्यांदा
काम करणं कठीणच झालेलं पूर्ण, पण नंतर आहे आणि बरंचसं नुकसान थोडंफार झालं आर्थिक, ते तर भरून येण्यासारखं आहे. वारंजीकर सरांनी जो मुद्दा उपस्थित केला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की एक वन टाइम मिळणारी जी रक्कम आहे किंवा उपचारासाठी मिळणारा खर्च आहे तो वगळता अशा घटनांमध्ये मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्याच आधाराची गरज असते. तसं काही मिळालं का सरकार, प्रशासन, सरकारने त्या टायमाला हॉस्पिटलमध्ये येऊन सुरुवातीची जी रक्कम असते ती त्यांनी दिलेली मला नंतर सानुग्रह अनुदान असं त्याला म्हटलं जातं. पण जेव्हा मला हातासाठी प्रोस्थेटिक बसवावं लागली त्या प्रोस्थेटिकचाच खर्च होता काहीतरी 9-1 लाख रुपये. आणि जेव्हा मला सरकारने तो क्लेम केलेला होता, म्हणजे त्यांची मेजरमेंट असते की याचं किती अँप्युटेशन केलंय त्याच्यावरती ती लोक एक रक्कम फिक्स करतात. त्यामध्ये मला मिळाले 2,40,000 रुपये आणि या हाताची किंमत होती त्या टायमाला 9 लाख रुपये. आणि या हाताला आज मी जवळजवळ 9 वर्ष वापरतोय, ह्याची पूर्ण मेंटेनन्स आता आलेला आहे आणि आता मला या हाताची गरज पुन्हा लागणार आहे. ह्याचा खर्च 9 लाख रुपये. तर दरवेळी मला या हातासाठी प्रत्येक वेळी ट्रस्टकडे विसंबून राहावं लागते. गव्हर्नमेंटने त्या टायमाला सांगितलं की तुम्हाला रेल्वेमध्ये आम्ही जॉब देऊ, हे देऊ, ते अशा बऱ्याचशा व्यक्तींना त्यांनी विनवण्या केल्या आणि सांगितलं, आम्ही विनवण्या केल्या की आम्हाला जॉब द्या म्हणून. बऱ्याचशा लोकांना त्यांनी दिल्या, बऱ्याचशा लोकांचे राहिलेले, त्याच्यामधला मी सुद्धा एक आहे. आणि मी त्यांना सांगतो की बा तुम्ही प्रोफेशनप्रमाणे जॉब द्या विक्टिम्सना. आता ती लोक मला जॉब देतात डी ग्रुपमध्ये. आता माझ्यासारख्या डिप्लोमा होल्डरला डी ग्रुपमध्ये मी काय करणार आहे? तर हे थोडं त्यांनी चेंज करायला पाहिजे. आणि पुनर्वसन तर करायलाच पाहिजे आणि प्रोस्थेटिकसाठी जो खर्च असतो तो त्यांना द्यायला पाहिजे. महिनोमहिनी काहीतरी त्यांचे विक्टिम्सचे शरीरातून काहीतरी काचा निघत असतात, हे कंटिन्यू चालूच असते. त्याच्यासाठी एक खर्च असतो तो पण त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी फक्त हॉस्पिटलचा खर्च दिलेला आहे, त्याच्यानंतर जो खर्च आहे तो विक्टिम स्वतः करतात. किरीटभाई, मी सगळा महाराष्ट्र जिथं जिथं आपल्या जगभरात जे 24 तास पाहिलं जातं, सगळ्यांच्या वतीनं खूप कळकळीची विनंती तुम्हाला करू इच्छितो. आता सरकार तुमचं आहे आणि गेली अनेक वर्ष या सगळ्या लोकांच्यासाठी तुम्ही लढताय. अनेकांना तुम्ही मदत मिळवून दिली आहे, त्यांच्या अवयवांकरता तुम्ही पैसे मिळवून दिलेत, काम केलंय. किरीटभाई, आता ह्या सगळ्याला सरकारी चौकटीत न अडकवता काहीतरी असं करायला हवं की या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा, असं वाटतं का? तसं काही तुम्ही आता खासदार म्हणून, सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून तसं काही आहे का विचार, काही करणार आहात का प्रयत्न यासाठी? तर की 2006 नंतर सतत 9 वर्ष प्रयत्न केल्यानंतर यात बऱ्यापैकी सुधारणा आपण घडवून आणल्या. एकतर हे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे रक्कमा मिळत होते त्यासाठी महेंद्र सरकारना खूप धक्के खावे लागायचे. आता एक साथ मिळते. मदत व पुनर्वसनच्या दृष्टीने आता जे आपण जे मोनिका मोरे आणि बाकी लोकांना जे इलेक्ट्रॉनिकचा हात पाय देतो, तर असा अपघातात सगळ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न आहे. आपल्या माहितीसाठी या गणेशोत्सवापासून मोदी सरकार असे इलेक्ट्रॉनिक लिंक्स खूप कमी दराने उपलब्ध करून देण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करीत आहेत. म्हणजे 1,00,000-2 लाख रुपयात इलेक्ट्रॉनिक हात आणि पाय उपलब्ध होणार. तिसरी जी गोष्ट आहे की त्यांच्या पुनर्वसनासाठी हे आमच्यासारखे प्रयत्न करत असतात. सध्या समाजात पण बरीच जागृती आलेली आहे. जे गेले ते तर मिळून देता येत नाही. फक्त चौथी गोष्ट आहे ना, त्यात अजून काय जमत नाही आहे, ते म्हणजे न्याय मिळवून देणं. त्यातल्या ज्या त्रुटी तसाच राहिलेला आहे, त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. अगदी खरं, आपण त्याच्यावरती बोलूया. ऍडव्होकेट उदय वारुंजेकर आपल्या बरोबर आहेत. खरं तर उदय सर, तुम्ही देखील अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्या बाबतीत तुम्ही याचिका करत असतात, जिथं जाब विचारायला हवा, न्याय मिळवून द्यायला हवा, तुम्ही करत असतात. या बाबतीमध्ये देखील ते काही करतील का, त्या बाबतीत आपण विचारूयात. पराग सावंत यांचा आज या घटनेमधल्या आणखी एका बळीची संख्या वाढलेली, हा मृत्यू खरंच प्रेक्षक खूप चटका लावून जाणार आहे. आणि म्हणून विचारा रोकठोकमध्ये आज महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही संधी देतोय व्यक्त होण्याची. एक ब्रेक घेतोय, लगेच असतो.
11 जुलै 2006च्या स्फोटात जखमी असलेल्या आणि गेली कित्येक वर्ष घटना घडल्यापासून कोमामध्ये असलेल्या पराग सावंत यांचं आज हिंदूजा रुग्णालयामध्ये निधन झालं. आणि प्रेक्षक हो, यावरच आपण आता विचार रोखठोकमध्ये बोलतोय. व्यक्त होण्याकरता महाराष्ट्राच्या जनतेला हे व्यासपीठ आज आम्ही उपलब्ध करून दिलं आणि या निमित्तानं न्याय या सगळ्या घटनांमध्ये जो उशिरा मिळतो हे खूप गंभीर आहे. आपण बोलूयात, निलेश ढोबळे आपल्याबरोबर आहेत. निलेशजी, व्यक्त व्हा, काय तुम्हाला वाटतंय, काय तुमच्या मनामध्ये आज ही सगळी दुःखद घटना बघून काय भावना आहेत? निलेश ढोबळेंचा संपर्क तुटला आपल्याशी. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर सर, कायदा भावना जाणत नाही हे जरी माहिती असलं तरी आजची घटना किंवा अशा सतत घटना घडतात. कित्येक लोक आपण बघत असतो, आम्ही बातम्या करतो, तुमच्याकडे दिवसभरातनं अशा अनेक घटना तुम्हाला पाहायला मिळतात. सर, न्याय या सगळ्या लोकांना उशिरा मिळतोय म्हणजे तो नाकारणं असं वाटत नाही? आपल्याकडची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये नुसता न्याय करून भागत नसतो, तर न्याय केला आहे हे दाखवावं लागतं. हे जर दाखवलं नाही तर जी न्याय मागण्यासाठी येणारी जी लोक आहेत त्यांचा या न्याय यंत्रणेवरचा विश्वास उडून जाण्याची भीती असते. म्हणजे थोडक्यात असं आहे की या खटल्यामध्ये जे कोणी विक्टिम आहेत, जे कोणी पीडित व्यक्ती आहेत, ते आणि त्यांच्या कुटुंबियांचा या यंत्रणेवरचा विश्वास जर अबाधित राहावा असं जर वाटत असेल तर या खटल्याचं किंबहुना यासारख्या अनेक खटल्यांचा निकाल लवकर लावणं अपेक्षित आहे. पण मग हे होताना काय काय अडचणी येतात हे आपल्या प्रेक्षकांच्या समोर सांगितलं पाहिजे. कारण माननीय दोन्ही जे आपल्याकडे आलेले जे वक्ते आहेत त्या वक्त्यांनी, पावणे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संपूर्ण न्याय व्यवस्थेवरती थोडंसं जरा बोट ठेवलेलं आहे. मी न्याय व्यवस्थेचा वकील या नात्यानं एक घटक आहे, त्यामुळे सुरुवात आपण करूया की ती पोलीस यंत्रणेकडून जो तपास होतो तिथपासूनची सुरुवात, की पोलिसांची असणारी संख्या आणि लोकसंख्या याचं व्यस्त गुणोत्तर आणि पोलिसांना दिल्या जाणाऱ्या अन्य ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामुळे साहजिकच तपास या कामाला त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही, सत्य परिस्थिती आहे. याच्या पुढचा मुद्दा येतो की त्याच्या बरोबरीने असणारा हा न्यायालयामध्ये जे काही न्यायाधीश महाराजांची जी संख्या आहे त्या सगळ्या ठिकाणी केला जाणारा जो काही द्यावा लागणारा वेळ आहे त्या ठिकाणी देखील असणारी प्रकरणं जी प्रलंबित आहेत ती बघता न्यायाधीश महाराजांची संख्या कमी आहे. या दोन्हीकडे बघताना आपण नुसतं न्यायाधीशांची संख्या वाढवली की प्रश्न सुटले असं म्हणता येईल का? नाही, असं नसतं. याच्या जो न्याय जो द्यायचा आहे त्या न्यायाची गुणवत्ता देखील चांगली असावी लागते असं जर वाटत असेल तर वकिलांचा त्यातला योग्य पद्धतीचा सहभाग असणं अपेक्षित असतं. त्यामुळे योग्य पद्धतीचा सहभाग जर वकिलांचा नसेल तर निश्चितच न्यायाची गुणवत्ता ही ढासळू शकते. त्यामुळे या सगळ्या एकमेकांमध्ये गुंतागुंत असणाऱ्या गोष्टी आहेत. पण आपण म्हणता ती गोष्ट खरी आहे की जर न्याय हा लवकर जर झाला नाही तर त्याला न्याय नाकारल्यासारखं होऊ शकतं. मी आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगू शकेन की या प्रकारचे जे पीडित व्यक्ती आहेत त्यांच्या उपचारासाठी आत्ता काही पावलं उचलली जातात. दिल्लीमधला जो काही आपल्याकडचा दुष्कर्माची जी घटना होती त्याच्यानंतर कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्ती असतील किंवा अशा प्रकारच्या पीडित ज्या मुली असतात त्या मुलींना दिलं जाणारं एक रकमी थोडंसं का होईना पण अर्थसहाय्य असू शकेल. मला खात्री आहे पुरेसं नाहीये. सरकारने काही पावलं उचललेली आहेत पण ती पुरेशी नाहीयेत. मग आता साधा प्रश्न येतो की तुम्हाला हे जे पीडित व्यक्ती आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय आहे का? याचं उत्तर नाही असं येईल. त्यांच्या धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी करावी लागणारी जी आर्थिक यंत्रणा आहे, मग त्याच्यामध्ये बजेटरी प्रोव्हिजन असू शकेल किंवा फायनान्स डिपार्टमेंटकडून, अर्थ खात्याकडून त्याला मंजुरी, हे सगळं आहे का? आता नाहीये. त्यामुळे सानुग्रह अनुदान देणं किंवा मुख्यमंत्री निधीमधून त्यांना मदत करणं म्हणजे सुटली जबाबदारी आपली, संपलं. आता काय आपली जबाबदारी त्याच्यात संपली, आता काही करायचं कारण नाही. असं जर का समज असेल तर हे चुकीचं आहे. याच्या उदय सर तसंच होतं बहुधा, म्हणजे तसंच केलं जातं. मला एक उपप्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, नंतर दोन प्रेक्षक आपले प्रतिक्रिया देण्याकरता आपल्याबरोबर की बऱ्याचदा असं होतं की सरकार, प्रशासन, ही घटना रेल्वेची, रेल्वे लक्ष देत नाही. लोक न्यायालयामध्ये जातात पण प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाणं, दाद मागणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. अशा सगळ्या वेळी एखादी याचिका केली या सगळ्यांच्या बाजूनं, जनहित याचिका, तसं चालण्यासारखं असतं. आपण म्हणतात ते सहज शक्य आहे. आपल्या माहितीकरता, प्रेक्षकांच्या माहितीकरता, मुंबईमध्ये घडलेले जे बॉम्बस्फोट होते रेल्वेमधले त्यातल्या पीडित व्यक्तींना अनेक वर्ष जी काही नुकसान भरपाई मंजूर केलेली होती ती सुद्धा दिलेली नव्हती. माननीय उच्च न्यायालयाला आदेश पारित करावे लागले, शपथपत्र दाखल करा, तुम्ही दिलेले असतील तर त्याचे पुरावे सादर करा, नसतील तर कंटेम्पची नोटीस काढतो. अशा प्रकारच्या पातळीपर्यंत प्रकरण गेल्यानंतर मगच त्या जनहित याचिकेमध्ये तुटपुंजा का होईना पण तो चेक देण्यात आला. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी
हे आपले जे आता जे पितळे साहेब बसले त्यांच्यासारख्या व्यक्तीनं कोर्टात यायला पाहिजे असं काही गरज नाहीये. एखादा पब्लिक स्पिरिटेड सिटीजन, एखादा सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक जाणीव असणारा नागरिक यांना देखील जनहित याचिका दाखल करणं शक्य आहे. आणि अनेक वकील असे आहेत की जे खर्चाकडे न बघता अशा प्रकारचं चांगलं काम करतात. त्यामुळे वकिलांवरती देखील तुम्ही जर का वकिलांसमोर आलात तर मला खात्री आमचे वकील बंधू देखील या अशा चांगल्या असं खरंच चांगलं काम करणाऱ्या वकील बंधूंचे आपण धन्यवाद व्यक्त करूयात की जे अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकी जाणतात. किरीटभाई, मला आपल्याकडे यायचंय या सगळ्यामध्ये, पण 2 प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्यात. निलेश ढोबळे पुण्याहून बोलतायत. निलेशराव, आजच्या या घटनेनंतर काय तुम्हाला व्यक्त करायचंय? बोला. हॅलो सर, नमस्कार. बोला. स्फोट झालं आज, तो बॉम्बस्फोट मुळे त्यांना फाशी देऊ शकत नाही का? बर. पुढचे आणखी एक प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत. बालाजी जाधव आहेत पुण्यावरून. बालाजीराव, नमस्कार. व्यक्त करा तुमच्या भावना. हा सर, माझं म्हणणं कसं की एखाद्या आरोपीला शिक्षा ठरली तर ती विलंब लागतो बराच. त्याच्यामुळं बरीच यंत्रणा कोलमडल्यासारखं होतं आणि कायदा आहे किंवा नाही असं पण माणसाला वाटतं. तर याच्यासाठी काहीतरी असे एक ठराविक गोष्टी असाव्यात की ठराविक काळापर्यंतच त्याचे काहीतरी निकाल लागावे लवकर. निदान अशा केसेसमध्ये तरी, जसं 26/11ला शिक्षा झाली लोकांना, निदान त्याचं समाधान तरी आहे. आपण वारंजीकर सरांकडे जाऊयात, पण तत्पूर्वी किरीट सोमय्या यांच्याकडे मी जातोय. किरीटभाई, एखादी घटना अशी घडते त्यावेळेला खूप चर्चा होते, मदतीचे ओघ सगळे येतात, नंतर भावनांचा ओलावा संपतो आणि मग जसं महेंद्रजींनी सांगितलं तसं त्यांना खेट्या मारायला लागतात, चक्रा मारायला लागतात. हे असे अनेक लोक तुमच्या संपर्कामध्ये असतात, तुम्ही त्यांना मदत करतात. प्रशासनानं ज्या विभागाची जबाबदारी आहे त्या विभागानं किंवा राज्यकर्त्यांनी संवेदनशीलपणे वागावं, जसं तुम्ही मदत करता, असं काही वाटत नाही का आपल्याला की याच्यासाठी काहीतरी करायला हवं? आता सरकार तुमचं आहे, तुम्ही एखादी सूचना कराल का अशी सरकारला किंवा आग्रह धराल का? आता या दोन्ही गोष्टीच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. एक की अशा प्रकारच्या घटना घडल्या, असा अतिरेकी हल्ले किंवा ज्यात मॅसिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांचा जीवाचे खेळ झालेले आहेत, असा नराधम लोकांसंबंधात स्पेशल कोर्ट. आणि यासाठी जे राज्य आणि केंद्र सरकार यांनी आता एक मानस आहे की याचा पुढे असं घटना घडू नये, पण समजा कधी झाल्या तर या संबंधित स्पेशल कोर्ट हे हायकोर्ट किंवा गरज पडली तर सुप्रीम कोर्टाला सांगून आणि त्या स्पेशल कोर्टला सगळे इन्फ्रास्ट्रक्चर देऊन लवकरात लवकर निर्णय लागावा, निकाल लागावा. नॅशनल डिझास्टर याचं जे मॅनेजमेंटसाठी जो एक नवीन नीती तयार होत आहे, त्या डिझास्टर सिंगल विंडो सिस्टम. मी आपल्याला जसं सुरुवातीत सांगितलं की अनुभवाने अनेक सुधार झाल्या. आता हे पहा, महाराष्ट्रात कुठलीही अशी दुर्दैवी घटना घडली की मग ते रेल्वे असो की एअरपोर्ट असो की आणखीन कुठली ऑथॉरिटी असो, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने एक परमनंट अशी पॅकेज मदतसाठीची तयार केलेली आहे. हा सगळा पैसा मुख्यमंत्री निधीत जमा होणार आणि तो जो पीडित असेल, पीडित परिवार असेल, मुख्यमंत्री निधीतून त्याला एकाच वेळी त्या तिथला जिल्हाधिकारी ही मदत एका चेकनी देणार. आता काही राज्यात एक चेक असेल, काही राज्यात या सगळ्या योजनांचे वेगवेगळे चेक, पण तो जिल्हाधिकारी तिथे देणार. ही झाली मदत. दुसरी गोष्ट जी आहे त्याचं पुनर्वसन. तर महेंद्रच्या किस्स्यातून आम्ही शिकलो किंवा पराग सावंतच्या अनुभवातून सांगतो की त्यावेळी 2006 मध्ये काय कायदा होता. गाईडलाईन अशी होती की कुठलीही व्यक्ती असे मृत्यू पावली तर त्या मृत परिवाराचा कुठल्या तरी एका व्यक्तीला सरकार नोकरी देणार आणि जो जखमी झाला असेल म्हणजे हँडिकॅप तर त्याला डी कॅटेगरीचा जॉब. पहा, पण परागच्या किस्स्यात कशी विचित्र अवस्था झाली की तो कोमामध्ये होतो. मुलगी अजून जन्माला येणार होती आणि बायकोला नोकरी नव्हती मिळत, म्हणून आपण त्यावेळी कायदा बदलून घेतला की असा प्रकारचं पण कोणी
परमेनंट डिसेबल्ड असेल तर त्याच्या नातेवाईकाला नोकरी, महेंद्र सारखा जो व्यक्ती असेल तर डीच्या बरोबर सी कॅटेगरीचा जॉब, पण काही करेक्शन पुढच्या टप्प्यासाठी असतात. म्हणून हे परमेनंट सुधार होत राहणार आहेत. आपण प्रयत्न करतो. अगदी खरंय. ॲडव्होकेट उदय वारंजीकर, दोन जे फोन आपण आले, एक तर फासावर द्या लोकांना आणि न्याय मिळायला उशीर होतो. आपल्या देशामध्ये तर परिस्थिती अशी आहे की हिरोला जेलमध्ये जायला लागू नये म्हणून सगळी यंत्रणा धावपळ करते. आपल्या देशात परिस्थिती अशी, एखाद्या बिल्डरचा एखादा कागद पटकन पास व्हायचा असेल तर तो न्यायालयातून झटपट पास होतो. मात्र आमच्याकडे परिस्थिती इतकी भयानक आहे की मिळालेला मदतीचा चेक, वारसांमध्ये काहीतरी डिस्प्यूट असतं किंवा बाकीच्या तर काहीतरी गोष्टी असतात आणि म्हणून अंतरुणावरती खेळलेल्या त्या माणसाला मदतच मिळू शकत नाही. एकतर बातमी आमच्याकडे सर आम्ही आता केली होती की त्या बाईनं 10 वर्षापूर्वीचा तो चेक तसाच ठेवलाय, कारण तो वटूच शकला नाही. त्याच्यासाठी काय करायचं हेच त्यांना माहित नव्हतं. ही अशी सगळी परिस्थिती आहे सर. तर निदान न्याय यंत्रणा सक्षम व्हावी, न्याय यंत्रणा फास्ट व्हावी, लवकर न्याय मिळावा, म्हणून न्याय यंत्रणेला सरकारकडून काय अपेक्षा असतं? खूप वेळा असं लक्षात येतं की सरकार आणि न्याय व्यवस्था या दोघांमध्ये संघर्षच होतो. अगदी. आणि मग चांगल्या योजना देखील कितीतरी वेळा सरकार म्हणतं की न्यायालयामुळं त्यांची अंमलबजावणी नीट होत नाहीये, न्यायालय म्हणतं की सरकारला त्याची अंमलबजावणी करायची इच्छा नाहीये. या दोन्हीकडं बोलताना, या दोन्ही गोष्टींकडे बघताना आपल्या लक्षात असं येतं की यामध्ये जर समन्वय असेल तर कितीतरी गोष्टी साध्या सोप्या सरळ पद्धतीनं करणं शक्य असू शकतं. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर जो नुकसान भरपाईचा जो चेक आहे तो चेक अनेक वेळा अनेक प्रकरणांमध्ये वटला जात नाही किंवा तो नंतर सादर करायला सांगितलं जातं. अनेक प्रकरणांमध्ये मी भूसंपादनाच्या संदर्भातले सांगेन की आजही अनेक ठिकाणी जे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिलेले जे काही चेक होते ते चेक अनेक वेळा वटलेले नव्हते. मग अनेक वेळा एवढं कशाला, आता माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका चाललेली आहे. आश्रम शाळांमध्ये अनैसर्गिक मृत्यूमुळं मृत्युमुखी पडलेली जी मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना दिलेले चेक आहेत ते देखील वटले गेलेले नव्हते. त्यामुळे हे काही नवीन नाहीये. फक्त याच्याकरताच जो समन्वय अपेक्षित आहे तो नाहीये. माननीय उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं आणि मग सरकारने त्या आदेशाची अंमलबजावणी केली, या बातम्या म्हणून ठीक आहे, ऐकायला बघायला ठीक आहे. पण मुळात अशी व्यवस्था का नाही होऊ शकत की ज्याच्यामध्ये असं व्यक्तीला ताबडतोब त्या ठिकाणी मदत देणं आणि ती मदत काय दिलेली या संदर्भामध्ये देखील जाहीरपणे त्या वेबसाईटवरती ही सगळी माहिती जाहीर करणं, लोकांपर्यंत जाऊ देत, लोकांपर्यंत पोहोचू द्या. पारदर्शकपणा का नसावा त्याच्यामध्ये सुद्धा. अगदी खरंय. महेंद्रजी, मदत, बाकीच्या पुनर्वसन या सगळ्याच्या संदर्भामध्ये तर आपण बोलतोच आहे आणि ते खरंच खूप गंभीर आहे. त्याच्यामध्ये सतत सुधार व्हायला लागतील. आम्हालाही आग्रह धरावा लागेल सरकारकडे, प्रत्येक घटकाला समाजातल्या यासाठी आग्रह धरावा लागेल. पण एक गोष्ट कुठेतरी असते की जे आपल्याबरोबर घडलंय त्यातले जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं खूप तीव्रतेनं वाटतं का? आणि हा जो सगळा टायमिंग हा सगळा याच्यामध्ये जातोय, किती क्लेश होतात, किती त्रास होत? तर पराग सावंतचं आपण उदाहरण घेतोय, त्याच्या घरच्यांवरती आज जो प्रसंग ओढवलाय तो माझ्या मते असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर घडू नये. आणि मी अजून एक अशी विनंती करतो की जी अशी कृत्य करणारी अतिरेकी संघटना असेल त्यांना पण मी सांगतो की अशी तुम्ही कृत्य यापुढे करू नका, कारण यापुढे याच्यामुळे ज्या कुटुंबावरती परिणाम होतात ते बरेच वाईट आहेत सगळे. या घटनेमध्ये ज्यांनी आपला हात गमावलाय ते आवाहन करतायत, जे कुणी अशा लोकांशी संबंधित असतील, अशा लोकांना मदत करत असतील, त्यांच्या मनामध्ये असा विचार असेल, कृपया यातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. आज पराग सावंतांच्या कुटुंबियांच्या बाबतीतली बातमी आम्ही जी दाखवली ती बघून कुठल्याही संवेदनशील माणसाला प्रचंड त्रास होईल. त्यामुळं या आवाहनाला आपण सगळ्यांनी खूप मनापासून ऐकलंच पाहिजे. आणि असं जर कुठे घडत असेल प्रेक्षक हो, आपल्याला कुठे संशय असं वाटत असेल, अशा घटनेमध्ये कोण लोक मदत करत असतील किंवा तुम्हाला संशय वाटत असेल तर तातडीने तुम्ही पोलिसांना हे कळवा. अनेक जीव, अनेक कुटुंब, अनेक संसार यातून वाचू शकतात. आपला एक फोन किंवा पोलिसांपर्यंत दिलेली माहिती या समाजामधल्या अशा घडणाऱ्या घटनांना रोखू शकतात. एक प्रेक्षक बोलतायत जळगावहून, बोला, थेट आपली भावना व्यक्त करा. नमस्कार. हा नमस्कार साहेब, बोला. माझी भावना अशी आहे जी की न्यायालय मोठं आहे की जे निवडून आलेलं सरकार मोठं आहे.
कारण काय असतं, शनिवार रविवार न्यायालय बंद, उन्हाळ्या सुट्ट्या चालू, हिवाळी सुट्टी आली, 15 दिवस 20 दिवस कोर्टाला सुट्टी. जर ह्या सुट्ट्या जर कोर्टाच्या जर बंद केल्या आणि सकाळी 8 वाजेपासून जर कोर्ट कंपल्सरी जर सुरू केलं. अगदी खरं आहे. आपण बोलूयात या विषयावरती. खरं तर सन्माननीय न्यायालयाचा पूर्णपणे सन्मान ठेवून, पूर्णपणे आदर राखून या विषयाला, खरंच हा सर्वसामान्यांच्या मनामधला फार महत्वाचा विषय हो, की अनेक सुट्ट्या असतात. वारुंजीकर सर, सगळ्या सार्वजनिक सुट्ट्या म्हणजे ब्रिटिशकालीन आपण कायदा घेतलाय, सगळं घेतलंय, अजूनही तसंच सगळं सुरू आहे. आणि मुद्दे तर अनेक आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला इंग्रजी कळत नाही. प्रत्येक एखाद्या मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्याला उदय वारुंजीकर तुमच्यासारखा वकील भेटेल, तो त्याच्यासाठी फुकटात काम करेल, मदत करेल असं नसतं. सर्वसामान्याला न्याय महाग आहे, विलंब आहे सगळा. ही एका प्रेक्षकाची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश RM लोढा साहेब यांनी आपली कारकीर्द संपताना एक संकल्पना मांडलेली होती. ती संकल्पना अशी होती की 365 दिवस न्यायालय का चालू ठेवू नये. अगदी खरं. आणि दुर्दैवानं आमच्या व्यवसायामधल्या एवढंच नव्हे तर न्यायाधीश महाराजांकडून देखील त्याला काही अंशी विरोध झाला. एक मुद्दा लक्षात ठेवला गेला पाहिजे की न्यायदान करण्याचं काम हे काही मेकॅनिकल काम नाहीये, हे साचेबंद काम नाहीये. याचा खूप ताण हा वकिलांवरती, न्यायाधीश महाराजांवरती येत असतो. त्यामुळे 2 शिफ्टमध्ये काम करा, सकाळपासून करा, ह्या संकल्पना म्हणून खूप चांगल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात भारतामधली जी कामाची जी पद्धत आहे ती सगळी बघताय कितपत यशस्वी होऊ शकेल याबाबतीत शंका आहे. आणि आता देखील आपल्या प्रेक्षकांना नक्की माहिती सांगायला हरकत नाही की आपण जी मुद्दा मांडला या जळगावच्या प्रेक्षकांनी, त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये विचार चालू आहे. पण सुट्टी कमी करण्याचा प्रयत्न असेल, न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल, काही ठराविक प्रकारचे गुन्हे त्या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅक म्हणजे जलदगती न्यायालय करणं असेल, किंवा जो शाबित करण्याचा मुद्दा आहे तो आरोपीवरती टाकण्याचा प्रयत्न असेल, या सगळ्या माध्यमातून हळूहळू जो मुळात जी फौजदारी संकल्पना जी होती फौजदारी कायद्याची, त्याच्यापासून आपण बदल करतोय. एका विधायक दिशेला चाललेलो आहोत. याच्यातून विक्टीम जे पीडित आहेत त्यांना देखील आपल्या 2005च्या दुरुस्तीनंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे त्यांना पण अधिकार मिळालेत. ही प्रक्रिया चालू आहे, सुधारणा चालू आहे, पण त्याचा वेग कमी आहे. त्यामुळे काय होत आहे की अनेक प्रेक्षकांना वाटतं की फक्त तारीख पे तारीख आणि मग जलदगती न्यायालय करा, प्रत्येक ठिकाणी अमुक वकील सरकारी वकील नेमा, प्रत्येक ठिकाणी स्पेशल न्यायालय करा. या सगळ्या तात्पुरत्या मलमपट्ट्या आहेत. ही जी सुधारणा जी आहे ती सुधारणा योग्य दिशेने चाललेली आहे, पण ती लवकर व्हावी अशीच आमच्यासारखे सर्वसामान्य इच्छा व्यक्त करू शकतात. किरीटभाई, मी आपल्याकडे येतो. आपण सगळ्या क्षेत्रामध्ये सुधारण्याचा आग्रह धरतो, बोलतो आणि अगदी म्हणजे माध्यमात अगदी आम्ही बिनधास्त टीका करतो. पण हे एकच असं क्षेत्र आहे की जिथं कुणीही अगदी थेट प्रतिक्रिया द्यायला कचरतो किंवा घाबरतो. माननीय न्यायालयाचा पूर्णपणे सन्मान ठेवून हे जे एक प्रेक्षक होते ज्यांनी आता ती भावना व्यक्त केली आपली, किरीटभाई, खरंच निदान अशा काही घटनांमध्ये ज्या खूप संवेदनशील आहे, समाजावरती खूप परिणाम झालेला आहे, लोकांच्या मनामध्ये संताप आहे आरोपींबद्दल, निदान अशा प्रकरणांमध्ये तरी न्यायालयानं विचार करायला हवा का? सर्टनली. असं आहे की सध्या ही डिबेट सुरू झालेली आहे. आपल्याला माहित आहे की न्यायाधीशाच्या नियुक्तीवरून एका बाजूला सरकार आणि समाजाचं एक मत आहे आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयातल्या काही न्यायाधीशांचं मत आहे. म्हणून सुप्रीम कोर्टात सध्या हिअरिंग चालू आहे आणि तिथे आर्ग्युमेंट ज्यावेळी आपण ऐकतो त्या अकाउंटेबिलिटी ऑफ ज्युडिशियरी हा विषय पण आता चर्चेत आलेला आहे. पण मी दोन्ही पक्ष सांगणार. माझ्या हातात हा 11 जुलै 2006चा बॉम्ब ब्लास्ट केसचे आकडे आहेत, ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. 30/11/2006ला 13 आरोपींना अटक झाली. 11 आरोपी पाकिस्तानला पळून गेले. मोका कोर्टात चार्जशीट दाखल झाली. त्यानंतर आरोपींनी हायकोर्टात अपील केली की आम्हाला मोकाला लागू होत नाही. हायकोर्टात धरले, ते वर गेले, सुप्रीम कोर्टात गेले,
तात्पुरता स्टे आणला, मग परत राज्य सरकार पुढे सरकलं. 23 एप्रिल 2010 मोका कोर्टात ट्रायल सुरू झाले. 192 साक्षीदार. एप्रिल 2012 मध्ये या सगळ्यांची साक्ष संपली. त्यानंतर डिफेन्स कडून विटनेस 2014 पर्यंत ही प्रक्रिया चालली. 18 ऑगस्ट 2014 पासून न्यायालयाने जजमेंट लिहायची सुरुवात केली. हे मी मुद्दामून टेक्निकल माहिती सांगितली. अगदी अगदी यात करेक्शनला स्कोप आहे की नाही हे बघा. 10 महिने जजमेंट लिहिलं जात आहे. ह्याला आपण काही गती देऊ शकतो का? देता येऊ शकते. दुसरी गोष्ट की 2006 ची घटना आणि 2010 मध्ये कोर्टातली केस सुरू झाली. हा काळ कमी करता येऊ शकते. तिसरी गोष्ट 4 वर्ष, मग त्यात वकील असो की आमच्यासारखं कोणी असो की कोणी असो, आर्ग्युमेंट करताना काही आर्ग्युमेंट रायटिंग मध्ये द्यायला सांगावे लागणार. आणि म्हणून मला वाटते की या प्रकरणात पब्लिक डिबेट झाली तर त्यात न्यायालयाचा अवमान नाही. आमच्यासारखा लोकप्रतिनिधी, राजकीय व्यवस्था, पत्रकारांवर जर टीका होऊ शकते, पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटीची बात होऊ शकते, तर न्यायालयाकडून पण अकाउंटेबिलिटी संबंधित जर जनतेने विनंती केली तर ते योग्य आणि उचितच ठरणार. अगदी खरं. आणि सर्वसामान्य जनतेची तशी भावना देखील आहे. आपण सांगितलं की इतके दिवस या सगळ्यामध्ये अजून निकालपत्र लिहिलं जात आहे. खरंच सर्वसामान्यांना निदान अशा सगळ्या प्रकरणांमध्ये तरी लवकर न्यायाची अपेक्षा असते. कारण घडलेली घटना, ती त्यात गेलेले लोक आपण परत आणू शकत नाही. ही जखम फार मोठी आणि खोलवर असते. अनेक लोक आयुष्यभर ही सगळी जखम घेऊन जगत असतात. समाजावरती या सगळ्याचा मोठा परिणाम झालेला असतो. त्या सुनावल्या गेलेल्या शिक्षेनं थोडंसं त्याच्यावरती थोडीशी फुंकर घातल्याचं काम केलं जाऊ शकतं. पण 9 वर्ष अजून हे घडलेलं नाहीये. आज पराग सावंतच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या जखमेवरची खपली पुन्हा निघाली आहे. ही जखम पुन्हा भळभळती झाली आहे. प्रेक्षक हो, तुमच्या भावना व्यक्त करण्याकरता आज विचारा रोकठोकमध्ये आम्ही आमंत्रित करतोय आपल्याला. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच पाहतो. आपण बोलतोय झुंज संपली, न्याय कधी. आज पराग सावंत यांचं निधन झालंय. खरं तर या सगळ्यामुळं खूप मानसिक त्रास होतो, क्लेश होतात. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर, या कार्यक्रमाचा शेवट करत असताना अशा घटनांमध्ये जे लोक पीडित आहेत, आपला कार्यक्रम बघत असतील, त्यांच्याशी संबंधित लोकही पाहत असतील, जर या सगळ्या निगरगट्ट यंत्रणेनं दखल नाही घेतली, दाद नाही दिली, अनेक लोक काम करत असतात पण न्याय त्यांना मिळवायचा. शेवटी अनेकांना मदत मिळत नाही, मिळालेले चेक वटत नाहीत, नंतर आणखी गरज असते, तिथं कोणी त्यांची दाद घेत नाही. न्यायालय काय मदत करू शकतं अशा घटनेमध्ये? आपण म्हणताय त्याप्रमाणे पीडित व्यक्तींचं मी 2 प्रकारच्या संवर्गामध्ये वर्गीकरण करेन. एक व्यक्ती अशी की ज्याचा त्या गुन्ह्याच्या घडण्याच्या प्रक्रियेशी काही संबंध नाहीये. म्हणजे मग कदाचित माझ्या शेजारी बसले जे महेंद्र साहेब आहेत त्यांचा उल्लेख असेल की ज्यांना तो गुन्हा कसा घडला, काय घडला, काय माहिती नाहीये. त्यामुळे तो वर्ग की ज्यांना साक्षीदार म्हणून आणलं जाणार नाहीये न्यायालयामध्ये. आणि दुसरा संवर्ग असा येतो की ज्यांना साक्षीदार म्हणून ते येणार आहेत. साक्षीदार म्हणून जे येणारे जे सगळे असे पीडित व्यक्ती असतात त्यांना जामिनाला विरोध करणं शक्य असू शकतं. त्यांनी आपला खाजगी वकील हा त्या संपूर्ण न्यायिक प्रक्रियेमध्ये त्यांच्या वतीनं लक्ष ठेवायला नेमणं शक्य असू शकतं. त्यांना माननीय न्यायाधीश साहेबांच्या समोर आपलं शपथपत्र दाखल करून विनाखर्च न्यायालयात येऊन त्या व्यक्तीला काही आपलं म्हणणं त्यांना मांडण्याचा अधिकार असतो. माननीय उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय ठिकाणी ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी पीडित व्यक्तीला अपील दाखल करण्याचा देखील अधिकार आहे. माननीय उच्च न्यायालयाचं ज्यामध्ये जी काही याचिका असते ती याचिका अनुच्छेद 226 राज्यघटनेचा त्याच्या अंतर्गत दाखल करणं शक्य असू शकतं. असे हे सगळे हे त्या प्रकरणातला जो पीडित साक्षीदार आहे त्याचे अधिकार झाले. दुसरा जो प्रकरण आपण म्हणतो की ज्याला पहिला संवर्ग म्हटला की महेंद्र सारखे जे आपले व्यक्ती आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये जे साक्षीदार म्हणून न्यायालयात येणार नाहीयेत पण ते पीडित आहेत.
मग त्या व्यक्तींच्या वतीनं देखील सरळ उच्च न्यायालयामधल्या मुख्य न्यायाधीश साहेबांना आपण पत्र लिहून सुद्धा दाद मागू शकतो. कारण आपल्याकडचे कायदे हे एवढ्या प्रगत पातळीपर्यंत गेलेले आहेत की आपण पाठवलेल्या पोस्टकार्डवरच्या पत्राची दखल देखील न्यायाधीश महाराज घेऊ शकतात. खूप महत्वाची माहिती उदय वारंजीकर इथं तुम्ही दिलेली आहे. धन्यवाद. वेळ अत्यंत थोडा राहिला. एक प्रेक्षक बोलतायत सोलापूरहून. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय आपल्या भावना आहेत, व्यक्त करा. हॅलो. हे खूप मोठा गुन्हा घडलेला आहे तो, आणि अजूनपर्यंत न्यायालय निकालच देत नाहीये, आणि ते गुन्हेगार काही मोकाटच सुटलेले आहेत, आणि इतका मोठा गुन्हा होऊन ते सरकार न्याय करत नाहीये. त्यामुळं दुसरे पण गुन्हे घडत आहेत, कारण या गुन्ह्याला कोणाला अजून शिक्षाच झालेली नाहीये. त्यामुळे खरं आहे. आपल्या ज्या भावना आहेत त्याच संबंध महाराष्ट्राच्या भावना आहेत, सगळ्या लोकांच्या भावना आहेत. किरीटभाई, मी आपल्याकडे येतो. आता जाता जाता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक स्वयंसेवी संस्था, आपल्यासारखी मंडळी सगळे हे काम करत असतात, पण हे सगळं घडल्यानंतर ते पुन्हा त्याची घडी नीट बसवणं भयंकर अवघड आहे. पत्रकार म्हणून आम्ही सगळे बघतो, प्रचंड क्लेश, त्रास होतात मनाला. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याकरता काय केलं पाहिजे, सगळे आता आपल्याला ऐकतायत. लोकांनाही काय आवाहन कराल, कशाची नेमकी गरज असते, विश्वास निर्माण करण्याकरता काय केलं पाहिजे आपण? हे पहा, मी सगळ्यात पहिलं तर धन्यवाद देणार, कौतुक आणि अभिनंदन परागच्या आईचं. परागची बायको प्रीती आणि प्रचिती ही मुलगी. तुम्ही विचार करा, ह्या इतक्या विचित्र अवस्थेतून 2-3 वर्ष लग्नाला झाले होती, गरोदर बाई, स्वतःच्या पायावर उभी राहिली, 10वी पास होती, 12वीची परीक्षा दिली, रेल्वेत नोकरीला लागली, परत तिथे प्रमोशन मिळवलं, मुलीला मोठं केलं, आणि 9 वर्ष परत दर आठवड्यात ती तिथे परागकडे हजर आहेतच. परागची आई 9 वर्ष हॉस्पिटललाच घर बनवलं. त्याच पद्धतीने हा महेंद्र सतत 9 वर्ष आमच्या संपर्कात आहेत. काही सरकारने दिलं नाही, परंतु तरीही स्वतःच्या पायावर उभा आहे, सतत संघर्ष करत पुढे चाललाय. म्हणून मी समाजाला एक अपील करतो, हो, हे जे सगळ्या आता कुठल्याही घटनेत जे दुःखी त्रस्त विक्टिम्स आहेत, पीडित आहेत, फक्त 26/11 आली किंवा पराग सावंत सारखा कुणाचा मृत्यू झाला त्यावेळी फक्त तेवढ्या पुरताच आपला संवेदनाला जाग येणार तर आपला देश आणि समाज पुढे कसा जाणार. म्हणून तो आपल्या सगळ्यांनी संवेदनशीलता वाढवली पाहिजे. जे राजकारणी आहेत, जे आमच्यासारखे लोक आहेत, दे आर अकाउंटेबल. त्यांनी यात बघितलं पाहिजे की न्याय कसा मिळणार, आतंकवाद कसा कमी होणार. फक्त शपथ घेतली आणि शपथ घेण्यासाठी जी मतं लागतात तेवढ्याच पुरता फक्त मोठ्या मोठ्या बाता न करता पुढे ते कमिटमेंट. आणि तिसरं की न्यायालयाने पण आता लोकांच्या भावनेचा कदर करून न्याय प्रक्रियेत कशी गती येणार सगळ्यांनी हा विचार करायची. आज पराग सावंत जे मृत्यू आहे त्याला बलिदान धरून पुढे जाऊया. महेंद्र, मी आपल्याकडे येतो. जाता जाता आता बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण न्यायाची अपेक्षा असते आणि ती खूप मनापासून असते, आणि एक वेगळं समाधान मिळतं की माझ्या या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा झाली. काय आवाहन कराल न्यायालयात जाता जाता? मी तर तेच सांगेन की आता तर मला आठवतंय की अगोदर पण मी या स्टुडिओमध्ये आलो त्यावेळी सरकार वेगळं होतं. आता सरकार बदललं आहे, तर मला मोठी अपेक्षा आहे या सरकारकडून की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल वगैरे. आणि जे असे एक देशावरती आपलं संकटच आलेलं आहे, हे ह्याच्यामध्ये सरकार आणि जे आपले इतरही पक्ष सगळ्यांनी एकत्र आणि जी आपल्यासारखी माध्यम आहेत त्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर हे संकटाला आपण आरामात सामोरं जाऊ शकतो. आणि असले जे अतिरेकी कारवाया करतात ते सुद्धा आपल्याकडे होणार नाहीत. महेंद्रजी, या घटनेमध्ये तुम्ही हात गमावला आणि एक हात गमावून सुद्धा तुमच्यामध्ये जी जिद्द आहे त्या जिद्दीला आणि धैर्याला मी खरोखर सलाम करतो. आज पराग सावंतच्या निमित्तानं प्रेक्षको ही सगळी चर्चा झाली, मदत मिळते, पुन्हा माणसं उभी राहतात, समाजामध्ये
आपल्या अजूनही तितकी माणुसकी, तितकी संवेदनशीलता आहे की आम्ही सगळे यांच्या पाठीशी उभे राहतो, त्यांना उभं करणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. पण शेवट न्याय मिळणं तितकंच महत्वाचं आहे, कारण तो न्याय मिळाल्यानंतर कुठेतरी या सगळ्या लोकांच्या जखमीवर एक फुंकर घातली जाते. 9 वर्ष झाले, अजून या घटनेमध्ये न्याय नाहीये. न्यायव्यवस्थेला या कार्यक्रमात जाता जाता आपण पुन्हा न्यायदेवतेला विनंती करूयात की आपल्या डोळ्यावरची पट्टी थोडीशी बाजूला करावी आणि या सगळ्यांकडे आपण सहानुभूतीनं बघून योग्य आणि अत्यंत संदेश जाईल असा न्याय द्यावा अशी आपण विनंती करूयात. आपण सगळे मान्यवर आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपले खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम संपताना परागला भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.